बैल 11 लाख रुपये किमतीचा होता, मग मला 5.5 लाखाला त्यांनी बैल दिला। आणि तो नंबरमध्ये जर हरण्या फायनलला जर आपल्या गाड्या मारू शकते म्हणजे त्याच्यात पल किती। आणि तो पेट नाक्याला मी तिथे घरणिकीचे राजाचे मालक होते, त्यांना बोललो की आपण गाडी हाणायची का इथे पुशेगावला। नवीन खरेदी मी एक केलेली आहे लक्ष्या म्हणून, तो शेलार मामा वावे घरला तिकडे असतो। मग आपला घरचा साथ आपल्याला एकत्र बघायला भेटेल का येणाऱ्या टाइमात? 100% त्याची जर तयारी पूर्ण झाली तर आम्ही 100% हरण्याच्या जोडीला पळूच। संयम तर ठेवलाच पाहिजे ना, जर संयम तुम्ही ठेवू शकत नाही, जर हार जीत तुम्ही जर पचवू शकत नाही तर त्या क्षेत्रात तुम्हाला राहण्याचा तसा बघला तर अधिकारच नाही। या साईडला आपण द्वागलेगावचा हरण्या, मान भारत केसरीचा मानकरीचा हरण्या आणि पाठीवर आता गटपातचं देखील निशाण लागलेलं आहे। तर बघा तुम्हाला दिसत असेल पाठीवर गटपातचं निशाण लागलेलं आहे। तर पेरा वगैरे कोण होता, बाकीची जी पण डिटेल आहे, चला आता हेमंत दादा पण इथे आहेत, तर त्यांच्याशी आपण थोडीशी मुलाखत घेऊया, नक्कीच त्यांच्याशी चांगला संवाद होईल आपला। तर आता आपल्या सोबत आहेत मान भारत केसरी हरण्या 622 चे मालक हेमंत दादा। तर दादा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपला बैल गटपात झाला, मी मगाशी बघितला, खूप म्हणजे बऱ्यापैकी अंतरामध्ये आपला गटपात झाला, त्याबद्दल काय सांगाल? गटपात झाला म्हणजे आता असं की गाडी पळणारच होती, आम्ही नियोजन लावलेलंच होता, कारण राजा आणि हरण्या पळेल। कारण ज्या वेळेस मी मायनीच्या मैदानाला त्यांची दोघांची गाडी पहिल्यांदा पळवली त्याच वेळेस आम्ही अंदाज घेतला तर, कारण तिथे ही गाडी अंतरात पळत होती, तर त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की ही गाडी पळेल। आणि आम्हाला 34 नंबर गटाला माझी गाडी पुकारली गेली साहिल हेमंत फुलोरीच्या नावाने, आणि ती काढून आम्ही गाडी हे केली, चांगल्यापैकी पळाली। पेरा कसा झुलला राजा आणि आपला? राजाचा पहिरा मी आता मगाशी युट्यूबच्या मार्फत एकाला सांगितला की पेट नाक्याला मी तिथे घरणिकीचे राजाचे मालक होते, त्यांना बोललो की आपण गाडी हाणायची का इथे पुशेगावला। तर त्यांनी सांगितलं मला की आम्हाला पण तुमच्या बैलाच्या बद्दल चांगली चर्चा आहे आणि आपण कुठेतरी एक मैदान पहिले गाडी पळू, काय गाडी दोघांच्या मताने पळा तर ती बघू आणि मग कसं नियोजन करू। आणि तो नियोजन आम्ही मायनीला केला, तिथे 1 नंबर केला, अंतरात केला आणि मग ती गाडी इथं आणून पळवण्याचा विचार केला। आणि गाडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो ड्रायव्हर म्हणजे गाडी चालक। तर आपल्या गाडी चालक कोण होता? आमचा गाडी चालक अच्युत होता, कारण त्या घरणिकीच्या राजाला अच्युत हाकलतो, काही गोष्टी त्याला त्याच्या बैलाच्या माहिती आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्याला ड्रायव्हर ठेवला। नाहीतर मी आता सोमा ड्रायव्हर तडपचा फिक्स केलेला आहे हरण्यासाठी, कारण मी कुठेतरी एक ड्रायव्हरांच्या वाचून पण थोडासा या होतो, तर मग हरण्याला कुठेतरी एक ड्रायव्हर असावा म्हणून मी तो सोमा तडपचा फिक्स करून ठेवलेला आहे। तोही गेला होता खाली सोडाला, दोघा मिळून त्यांनी व्यवस्थित कंबाईन करून आणि अच्युत बसला आणि गाडी आणली। आणि मोठं असं मैदान म्हणजे पुसेगावचं मैदान, ज्या मैदानासाठी वर्षानुवर्ष सगळे बैलगाडा प्रेमी बैलगाडा मालक वाट बघत असतात की कधी हा मैदान होईल। तर या मैदानाबद्दल काय बोलाल, आजच्या आयोजनाबद्दल? हो, जसे आजचं आयोजन म्हणजे काय, तो पूर्वीपासूनच मानाचं मैदान, आणि या मैदानासाठी तर लोक भरपूर आतुरतेने, कारण इथलं मैदान झाल्याच्या नंतर काही लोकांच्या खरेद्या होतात, कारण मोठा बैल बाजार, इथली खरेदी झाल्याच्या नंतर आपल्या मुंबईला जातात, मग आपल्या मुंबईला पण थोडासा एक भरारी भेटतो या बैलगाडी क्षेत्रातली। तर त्याच्यामुळं आणि आताच्या ह्याच्यात काही सोशल मीडिया, त्याच्यानंतर आताचे त्यांनी नियम एकदम काटोकर आणि चांगल्यापैकी म्हणजे असा अप्रतिम नियोजन केलेलं आहे त्यांनी। आणि आपला हरण्या बैल त्याच्यात पुढे महान भारत केसरी असं नाव लागलेलं आहे, तर कसं वाटतंय महान भारत केसरी हरण्या नाव ऐकून? महान भारत केसरीच्या टायमाला बघा, मी माझ्या बैलाच्या हरण्याच्या विश्वासावरती त्या मैदानात गेलो होतो, आणि तिथे तुम्ही बघितलं असेल मी गट केला, सेमी केली, आणि फायनलला तर एवढे सर्व मातंबर गाड्या होत्या की कोणालाही असं बोलायला राहिलं नाही की मी मैदानात नव्हतो आणि मी हार घेतली अशी, असं कोणालाही बोलायला ठेवला नव्हता। सर्व गाड्या होत्या आणि हरण्या 10 नंबर ट्रॅकला होता, 10 नंबर ट्रॅक मधून त्यांनी फायनलचा मानकरी केला। तेव्हा सर्व मोठ्या मोठ्या बैलगाडी शर्यतीच्या मालकांना सर्वांना चपराक बसली की 10 नंबर मध्ये जर हरण्या फायनलला जर आपल्या गाड्या मारू शकते म्हणजे त्याच्यात पल किती। आणि तो जो किताब आहे तो त्या मालकांनी तिथल्या पब्लिकच्या सर्वांच्या मताने तो दिलेला होता महान भारत केसरी, आणि त्याचा मानकरी मी बनलो। त्याच्यामुळे मी माझ्या नंदीची जेवढी मला त्याची या मिरवणूक या त्याचा सत्कार करायचा होता तो मी माझ्या छोट्याशा एका माझ्या यांनी मी गावाच्या तर्फे केला, आणि त्या नावाचा आज मला
गर्व आहे की महान भारत केसरी हरण्याचा मालक. आणि महान भारत केसरीमध्ये गटपास झाल्यानंतर प्रत्येकाला एक बाईक आणि फायनलला थार असं हे होतं, बक्षीस होतं. तर थार तर आता आपल्याकडे आहे. आणि तुम्ही बाईक बद्दल एका आमच्या बाईक मध्ये बोललेले की ज्याच्याकडून आपण बैल घेतलेले आहेत तर त्याला आपण बाईक प्रेमाने असे देणार. तर त्याबद्दल काय सांगाल, तुमचे आणि त्यांचे संबंध कसे आहेत? माझे त्यांचे संबंध तर पूर्वीपासूनचे आमचे होतेच. सासऱ्यांचे माझे नानक शेटपावशी त्यांचा तो हाक्या होता, म्हणजे घोडाबाई लाखलाला. तर माझे त्यांचे संबंध होते. मला संबंधाने त्यांनी तो बैल दिला. बैल 11 लाख रुपये किमतीचा होता, मग मला 5.5 लाखाला त्यांनी बैल दिला. आणि तेवढा दिल्याच्या नंतर मला जर महान भारत केसरीचा जर थारचा मानकरी बनवला तर मलाही असं वाटलं की कुठेतरी त्याच्या मालकाला न विसरताना मी त्याला, मला जी बाईक भेटली गटाला ती मी त्याला हारच्या दिवशी आणि माझ्या हरण्याच्या सत्काराच्या दिवशी बोलून मी त्याचा सत्कार केला, त्याला गाडीवर बसवला आणि त्याला मी माझ्या प्रेमाने त्याला ती बाईक गिफ्ट दिली. आणि थार आपल्या गावात म्हणजे द्वागली गावात आल्यानंतर गावात मोठी अशी मिरवणूक केली होती. त्या मिरवणुकीला लोकांनी कसा प्रतिसाद दिला होता गावातल्या आपल्या? चांगल्यापैकी प्रतिसाद दिला. मला लोकप्रतिनिधींनी दिला. आमदार गणपत शेठ गायकवाड होते, आमचे महेश शेठ नगरसेवक आणि कल्याण पूर्वेचे शहर प्रमुख महेश गायकवाड होता. तात्या होते बोनेलीचे, महेश पाटील होता. त्याच्यानंतर मग विधान परिषदेचे आमदार आप्पा जगन्नाथ शिंदे होते, भंडार पाटील होते. अशी भरपूर मोठी मोठी राजकीय क्षेत्रातली लोक पण होती आणि माझ्या गावचे होते. त्याच्यानंतर माझे गावचे रहिवासी जे बाहेरून सांगली, सातारा, कराड इकडने जे आलेले त्यांनाही आनंद होता, ती होती. आणि सर्व मिळून आम्ही तो एक जल्लोषात चांगल्यापैकी छोटासा कार्यक्रम पण ठटके केला आम्ही. आणि विषय येतो बैलगाडा नादाचा, तेव्हा प्रत्येकाचा एक विषय येतो की आपलं जी काम आहेत, जे पण काम वगैरे करत असेल ते पण आपण केलं पाहिजे. तर तुमचं वैयक्तिक असं बैलगाडा सोडून दुसरं तुम्ही काय करता वैयक्तिक याच्यात? 2-4 वेळा सांगितलं आपला छोटे मोठे धंदा आहेत, काही हॉटेल आहे, काही फटाक्याचं दुकान आहे, केबलचा व्यवसाय आहे, असे माझे आहेत. आणि मी त्या क्षेत्रात म्हणजे मला बैलगाडीची तर आवड आहेच, माझ्या परिवारालाही आहे. आम्ही दोन्ही पण क्षेत्र मेंटेन करून म्हणजे व्यवसाय आणि बैलगाड्या शर्यतीची एन्जॉय आम्ही सर्व घेऊन आम्ही आज आमचा परिवार पण खुश आहे आणि मी खुश आहे त्याच्यात. त्याच्यामुळे आम्हाला कोणालाही दुभावना करण्याची काही गरजच पडत नाही. आणि एक नवीन खरेदी, काय नक्की नवीन खरेदी आणि कधी आम्हाला बघायला भेटेल तुम्ही नवीन खरेदी? मी एक केलेली आहे लक्ष्या म्हणून, तो शेलार मामा वावे घरला तिकडे असतो आणि तिथे आम्ही तो छोट्या गुलालासाठी केले. पण आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे का तो कुठे तरी मोठ्या क्षेत्रात हरण्याच्या जोडीला पलेल आणि त्या हिशोबाने आम्ही त्याची खरेदी केलेली आहे. मग आपला घरचा साथ आपल्याला एकत्र बघायला भेटेल का येणाऱ्या टायमात? 100% त्याची जर तयारी पूर्ण झाली तर आम्ही 100% हरण्याच्या जोडीला पलूच. आणि त्या टायमाला तुम्हाला युट्यूबच्या मार्फत सर्व लोकांना बोलून आणि ती गाडी पळताना तुम्हाला शनिचित्र टिपण्यासाठी पण चान्स देऊ. आपल्या हरण्याला बिनजोड मध्ये कसा प्रतिसाद मिळतो, म्हणजे लोकांचं प्रेम वगैरे कसं भेटतं? आता बघा, आपण जर प्रेमाने जर खेळलो तर आपल्याशी पण लोक प्रेमाने खेळतील. त्याच्यामुळे मी कोणाशी दुभावना आणि चढावरीचा खेळ करत नाही. आणि मगाशी पण बोललो, मी कमी रकमेत खेळतो. कमी रकमेला कोणालाही कुठेशी तरी गालबोट आणि कोणाला दुःख वाटत नाही. तर त्या हिशोबाने खेळतो. मला जसा वाटेल तसा मी खेळतो. फक्त हरण्याची पळण्याची जी टेक आहे त्या हिशोबाने मी नाव देतो आणि नावाचा जर कोणी फिरला तर ठीक, नाही तर जर मला कोणाच्या नावावरती जर जाता आला तर मी जातो. पण मी नावाने वैयक्तिक जात नाही. मी फक्त हरण्याच्या एक पळण्याच्या आणि त्या हिशोबाने मी खेळ खेळतो. आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये संयम असा आपण ठेवला पाहिजे. संयम नवीन पिढी जी आता येते ते संयम नाही ठेवत, तर त्यांना तुम्ही काय एखादं असं उदाहरण द्याल की संयम ठेवला पाहिजे बैलगाडा क्षेत्रामध्ये? नाही, संयम तर ठेवलाच पाहिजे ना. जर संयम तुम्ही ठेवू शकत नाही, जर हार जीत तुम्ही जर पचवू शकत नाही तर त्या क्षेत्रात तुम्हाला राहण्याचा तसा बघला तर अधिकारच नाही. कारण त्या क्षेत्रातून तुम्हाला नको ती वाट दुसरी भेटू शकते. नको तो झगडा जर झाला बाय चान्स तर तुम्हाला जेलवारी करायला लागेल. आयुष्य तुमचा बर्बाद होण्यापेक्षा मग त्या क्षेत्रात नको. आणि जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर मग बैलगाडी क्षेत्रात या, पण हारजीत ही आपली पचवण्याची पण क्षमता ठेवा आणि कोणाला चिडाचिडी करू नका. तुमचा खेळ हा आयुष्यभर तुम्ही मरसतो परत तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल. आणि इथे घाटावर वगैरे म्हणजे इथे आयोजन वगैरे पूर्ण कोण करतं बैलाचं? इथं आयोजन बंडू नाना वाऱ्याचे, सोमनाथ जगदालेजी झेंडा पंचायत पेडगावची आणि सुनील मोरे जे महाराष्ट्राचा आवाज जो आहे हे मला सुचवतात की असा दादा आपल्याला पैरा करायचा, यो बैल चांगला पळतो. आणि मी त्यांच्या नियोजनात काही माझ्या नियोजनात आम्ही ते ठरवतो आणि ते गाडी पळवतो. आणि आपल्या पडद्यामागे कोण कोण असं, समजा आता इथे तुमच्यासोबत कोण कोण आलेलं आहे, मित्र परिवार वगैरे? मित्र परिवार म्हणजे माझे ते भाऊच आहेत. मित्र तर मी कोणाला मानत नाही.
त्याच्यात निकेश शेलार, जगदीश म्हात्रे छिंदपाडाचे, त्याच्यानंतर माझ्या गावचा झाले, म्हणजे माझे भाव आहेत, सर्व भावच आहेत नावं घेण्यापेक्षा. तर असे भरपूर लोक आहेत की ती आपल्याला मला मोठ्या भावासारखे मानून माझ्या जोडीला 24 तास ते जोडीला असतात. ओके, ठीक आहे दादा, जास्त काही तुमचा वेळ घेत नाही आता, कारण की आपली गाडी परत थोड्याच वेळात आता लागणार आहे. तर धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला मोलाचा वेळ काढून दिला त्याच्यासाठी. तुम्ही माझी मुलाखत घेतली, मला कुठेशी तरी जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हे केला, त्याच्याबद्दल मी तुझा आभारी आहे. ठीक आहे.